जीव न सोडी म्हणजे काय, ओळखीचा शत्रू हा जो अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. जे माणूस आपल्या ओळखीचा आहे त्या माणसाला आपल्याबद्दल सगळी माहिती असते, बरोबर. ज्या माणसाची ओळख नाही तो व्यक्ती आपल्याला इजा पोहोचू शकत नाही. म्हणून ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा लय भयंकर असतो. म्हणून जनरली माणसाला मित्राकडून घरच्याकडून जर धोका भेटला, हे लोक लय घातक राहतात. बाहेरच्या लोकांना तुमच्याबद्दल पूर्ण माहिती नसते, म्हणून त्याला म्हणतात ओळखीचा चोर जीव न सोडी. की जे लई जवळचं असते तुमचा कार्यक्रम आहे, लक्ष द्यायला लागलं, तुमचे कमी, तुमच्या उणिवा, तुमच्या सगळ्या गोष्टी त्याला सगळं माहिती राहते. म्हणून काय म्हणायचं, ओळखीचा चोर जीवने सोडी. त्याच्यानंतर आहे काखेत कळसन गावाला वळसा. जवळची असलेली वस्तू काय होते, काय पुढे शोधण्यास दूर जाणे, दूर. आता बरेच वेळेस काय, काखेत कळसन गावाला वळसा म्हणजे नाही का, वस्तू जवळच राहते आणि आपण जे फिरतो खिशातच आहे, गावावर पाहायचं. आमच्या इथे कार्यकर्ता होता, त्याने नका काय केलं, कमरेला दोर बांधला. माहितीये तुम्हाला, ते पहिले लोक विड्यानं गवत कापायचे त्याच्यासाठी नाही का दोरीने बांधायचे. नंतर त्याने असं नाही का ते विडे कापताना काय केलं, कमरेला दोरी बांधली. जे दोरे फिरणं चालू होते कशासाठी माहिती का, काय पाहायला विचारलं, दोरी बघायची. दोरी कुठं, काय लोक कपाळावर चष्मा ठेवतात, काय शोधायला, काही नाही, चष्मा शोधायला. म्हणजे ह्याला म्हणतात काखेत कळसन गावाला वळसा. वस्तू जवळच आहे आणि दूर शोधायची. त्याच्यानंतर कानामागून आले आणि तिखट झाले. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरली. की कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे श्रेष्ठापेक्षा एक कनिष्ठ व्यक्ती काय झालेली आहे, इथं वरचढपणा करायला लागली. काम गेले आणि भुके राहिले, वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिले. त्याला म्हणतात काम गेले आणि भुके राहिले. कामापुरता मामा म्हणजे आपलं काम होईपर्यंत लय गोड बोलायचं, गोड बोलायचं. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही कसं म्हणता, एखाद्या वेळेस तुम्हाला पेन पाहिजे, दीदी, अक्का, मस्त असे मोठे मोठे शब्द वापरायचे, लय प्रेमानं बोलतात. म्हणजे काय आहे, कामापुरता. पुढे एक शब्द होता ताकापुरती. त्याच्यानंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणजे नाश होण्याची वेळ आली असतानाही थोडक्यात बसवला असं म्हणताय. म्हणजे काळ आला होता, तुमच्यासोबत वाईट होणार होतं, थोडक्यात तिकडून ट्रक आला होता, पण जरा तुम्हाला कोणतरी बोलवलं, तुम्ही सरळ ट्रक गेला तिथे. एखादं वरून पंखा पडणार होता आणि पटकून तेवढ्यात नका मैत्रीतून चलक तिकडे जाऊ, मला पंखा नंतर बघा. म्हणजे काळ आला होता. काळ येणे याचा अर्थ काळ येणं नव्हे, काळ येण्याचा अर्थ होते मृत्यू येणं, संकट येणं. ते आलं होतं पण काय झालं होतं, ते वेळ आली नव्हती मरायची. संकट आलं होतं पण तुमची वाईट होण्याची वेळ आली नव्हती. त्याला म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्यानंतरचा शब्द बघा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. शूद्र लोक बरेच वेळी शिव्यास राहत देतात. दोषारोपाने थोराचं नुकसान होत नाही. जो माणूस खरंच मान आहे, खरंच मान, त्या व्यक्तीला असे शूद्र लोक म्हणजे तुच्छ विचाराचे लोक किती जरी म्हणले खूप वाईट आहे, खूप खराब आहे, खूप रागीट आहे, असले शब्द प्रयोग केले, कावळ्याच्या श्रापानं गाय थोडीच मरणार आहे का? म्हणजे काय म्हणत असतात, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही. त्यानंतर बघा की पुढी तशी पुढी, काय म्हणतात, पुढी तशी देहाप्रमाणे आहार आणि कुवतीनुसार मिळणे. म्हणजे देहाप्रमाणे आहार आणि कुवतीनुसार मिळणे याचा पुढी तशी पुढी शब्दाचा अर्थ काय लागला, जसं तुमचं शरीर आहे की नाही तसं तुम्ही अन्न खाऊ शकता. तुमचं शरीर एवढंच आहे, तुम्ही काय त्याच्यापेक्षा जास्त खाणार आहात. जशी पुढी आहे तशी पुढी. शरीर पोकळते तुमची आहे खूप नाही का लहान, तुम्ही म्हणायला लागले मी नाही का त्या याच्यासारखा नाही का आहार घेतो पहिलवानासारखा, कसं शक्य आहे. पुढी तशी पुढी. त्याच्यानंतर कुवतीनुसार मिळणे, तुमची बुद्धिमत्ताच फार क्षुल्लक आहे, तर तुम्हाला नाही का त्याच्यापेक्षा जास्त कुठून मिळणार, बरोबर आहे की नाही. माणसाची कुवत, माणसाची बुद्धिमत्ता या गोष्टी लक्षात ठेवायच्या की तुमच्या कुवतीनुसार नाही का तुम्हाला सगळं मिळत असते, तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला मिळत असते. आणि तुमचं त्याच्यानंतर कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी ते. माणसाचा मूळचा स्वभाव बदलत नसतो, माणसाचा मूळचा स्वभाव बदलत.
म्हणजे कुत्र्याची शेपूट अशी वाकडी आहे की नाही, त्याला तुम्ही नळीत टाकून पाहिजे, मग सरळ करून ठेवायची, नळीत काढली पुन्हा वाकडी ते. एखादा पोरग त्याला समजून सांगा, बाबा तू नाही का सुधारलंय, चांगला आहे, त्याला किती स्तुती करा, 5-10 दिवसांनी ते मूळच्या रूपावर येते, वाकडा ते वाकडा. म्हणजे काही लोकांचे पिंडातले म्हणजे मुळातले स्वभाव असणारे आहेत ते भिनलेले आहेत, ते काय बदलत नाही. पण हे थोडस वेगळं वाटतंय की कुत्र्याची शेपूट नळीत घातली तर वाकडी. पण कधी कधी माणसाच्या म्हणजे जीवनामध्ये जे विद्यार्थी असतात ते वाकडे राहत नाही. कधी कधी लहानपणी जे मुलगा बात्रट होत असतो तो शिक्षणानंतर बदलून खूप चांगला होतो, बरोबर आहे. काही लेकरं लहानपणी खूप ढ असतात, पुन्हा मोठेपणी ट्रेनिंग दिल्याच्या नंतर, शिक्षण दिल्याच्या नंतर ते तसे राहत नाही. म्हणजे बदल असतो, होत असतो. तर हे मन काही लोकांपुरती मर्यादित आहे, 100% शाश्वत नाही. कुत्र्याच्या बाबतीत ठीक आहे, पण मानवाच्या बाबतीत शिक्षणाने माणसात बदल होत असतात, चेंज होत असतात. त्याच्यामुळं माणसाच्या बाबतीत लागू नाही. पण सहज म्हणून त्याने सांगितलं कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी, मूळचा स्वभाव कधी जात नाही. त्याच्यानंतर कुऱ्हाडीचा दांडा होताच का, स्वार्थासाठी किंवा केवळ दृष्टबुद्धीने शत्रूला मदत, आपल्याच माणसाचे नुकसान करणे. कुऱ्हाडीचा दांडा होताच का, म्हणजे काय करायचं, ते कुऱ्हाड राहते की नाही पुढचं मागचं, त्यालाच कापायचं. म्हणजे आपल्या घरातला जर माणूस असेल, आपली आई बाबा भाऊ बहीण आपला नातेवाईक, आपण त्याचाच नाही का नुकसान करायला. का होतं, त्याने मला काल पप्पाला रागावलं, मग मी नाही का काकाच्या बाजूने बोलला, काल मम्मीने मारलं, मी शेजारकीच्या बाजूने बोलला. म्हणजे काय करायचं तुम्ही, की कुऱ्हाडीचा दांडा होताच का, तुम्ही तुमच्याच माणसाचं वैरत्व करायला लागले. आपलाच माणूस, आपलाच मित्र आहे, 2 मिनिटापूर्वी रागावला म्हणून त्याच आता सगळं सिक्रेट लोकायला सांगत बसलो, आहे की नाही. काही क्षणापुरता आपल्या जवळच्या माणसाचे नुकसान करायचं नाही, यालाच म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास का. कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, केवळ दृष्टबुद्धीने आपल्या डोक्यात कचरा आला म्हणून आपल्या जवळच्या माणसाचं वाईट करणं, याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास का. कोल्हा काकडीला राजी, शूद्र माणसे शूद्र गोष्टीचीच खुश होतात. कोल्हा काकडीला राजी म्हणजे कोल्हा आणि काकडी दोन्ही काही महत्वाच्या गोष्टी. शूद्र माणसंच असली त्या माणसाला शूद्र गोष्टी येतात. मला सांगा, काही लोक असे राहतात थर्ड क्लास विचारायचे, त्याला थर्ड क्लास गोष्टीच आवडतात. स्टँडर्ड जी असते गोष्ट ती काय पटत नाही, नवीन विचार एक्सेप्ट करत नाही. म्हणजे काय, कोल्हा काकडीला राजी म्हणजे शूद्र जे माणूस आहे त्याच्या विचारात नाही का जे बदलपणा आहे, शूद्रपणा आहे, त्या माणसाला त्याच शूद्र गोष्टी वाटतात. जसं पहा तुम्ही डुक्कर राहते, त्याला तुम्ही अशा पूर्णाच्या पोळ्या खाऊन काढल्या तरी नाही खाणार, त्याला पाहिजे नाल्यातलंच खायला, बरोबर आहे की नाही. एखादा माणूस नाही का तुम्हाला सांगतो, त्याला तुम्ही दूध खाऊ, दारू पिजाड माणूस आहे, त्याला तुम्ही दूध पिऊ घालायला लागले, दोरच म्हणायला लागले हे ज्यूस पी याचा अंगुराचं, नाही म्हणते ते, मला ते पुतळा पिवा वाटते. त्याचं प्रेमच त्या कदर गोष्टीवर आहे की नाही. म्हणून काय म्हणतात त्याला, कोल्हा काकडीला म्हणजे शूद्र माणसे शूद्र गोष्टी बद्दलच प्रेम करतात, त्यांना नवीन गोष्टी काय आवडत नाही. त्याच्यानंतर कोळसा उघडावा तितका काळा, वाईट दृष्टीचा माणूस जर असेल, चर्चा करून काही फायदा नाही, त्याची अधिक चर्चा म्हणजे काय होती, तितकी ती अधिकच वाईट ठरते. कोळसा उघडावा, कोळसा किती असा घासायचा, मधातून पांढरं निघते का पायात, काय होती, जेवढा घासला तेवढा काढा, जेवढा घासला तेवढा काढा. म्हणजे एखादा मूळचा वाईट माणूस आहे त्याला तुम्ही तो बुद्धाचं तत्वज्ञान सांगायला, कबीराचं तत्वज्ञान सांगायला लागले, युरोपियन लोकांचं तत्वज्ञान सांगायला लागले, मोठ्या सायन्स म्हणजे फिलॉसॉफरचं तत्वज्ञान सांगायला. प्रॉब्लेम त्याचा आहे की मुळातलं त्याचं डोकं उरफट आहे, त्या माणसाला किती चांगलं सांगितलं काही फायदा आहे का. म्हणजे काय होते, कोळसा किती बी उघाला त्याचा मूळ काळेपणा जात नाही. तसं दृष्ट वृत्तीचे माणसं, वाईट माणसं, ज्याचं स्वार्थीपणाचा पिंडच आहे, ते लोक किती काही करा तुम्ही, त्याला प्रेमाची भाषा सांगा, त्याला किती काही करा, ते लोक स्वभाव बदलणार नाही. म्हणजे मूळचा स्वभाव बदलत नाही. कोळसा उघडला तरी काळा ते खाई त्याला खवखवे, जो वाईट काम करतो ना त्याच्या मनात असते खाई त्याला खवखवे. जे जे समजा उदाहरणार्थ पाहतो, तुम्हाला माहित आहे का ते असं काही असे नाही पदार्थ राहतात, समजा मिरची खाल्ली तर आग कोणाच्या जिभेची, तुमच्या की शेजारीच्या, बरोबर आहे. खाई त्याला खवखवे म्हणजे चोरी केली तर कोणाला रात्री झोप लागणार नाही. आपण जर चांगल्या फर्स्ट टाइम मध्ये चोरी केली तर रात्रभर अरे मला कोण बघितलं तर नसेल, खवखव कुठं करायला आपल्या मनात.
याचा अर्थ काय, जो दृष्ट माणूस राहते की नाही त्याच्या डोक्यात येते, अरे मला कोण पाहिलं तर नसेल ना, अरे म्हणजे रात्रभर. याचा अर्थ काय होत असते, आपलं हाई त्याला खवखव, म्हणजे जो वाईट काम करतो त्याच माणसाच्या डोक्यात, समजा तुम्ही चोरी केली, खून केला, काहीतरी केलं आणि पळायला लागले, तिकडून कोणताही माणूस नाही का समजा खाकी ड्रेस घालून आला, अरे मला पकडायला आला. बाकीच्या माणसाला तसं वाटत नाही, कारण तो नॉर्मल अवस्थेत राहते, त्याला काही केलंच नाही तर त्याला फरक पडते का. ज्यानं प्रॉब्लेम तयार केला त्याच माणसाच्या मनात भीती आहे, काही त्याला काही त्याला, ज्याला वाईट कृत्य केले त्याच्यात मनात काय राहते, भीती राहते. वाईट कृत्य केले त्याच्यात मनात भीती राहते. चोराच्या मनात चांदणे म्हणतात, चोराच्या मनात चांदणे, म्हणजे जे लोक वाईट कृत्य करतात त्याला भीती वाटते. त्याच्यानंतर नाही का बघा, काय खान तशी माती. आई वडिलाप्रमाणे त्याच्या मुलाचे वर्तन करा. बाप समजा नाही का मुकाट तंबाखू खायला लागला, काटकरी खाते, बाप नाही का असा ऍक्सिडेंट सुद्धा याच्यासारखी मारायला लागला की पूर्वे तसंच मार. बाप म्हणायला लागला झुकेगा नाही साला, काट्ट पण तसंच मध्ये झुकेगा नाही साला. म्हणजे आपलं संस्करण, आपले समजा नाही का घरच्या लोकांचं वर्तन जसं राहते, बऱ्यापैकी 70-80% आपण अनुकरण आपल्या मायबापाचं, बऱ्यापैकी. किती तुम्ही काही करा, ते बोलतात कसे, त्यांची बोलण्याची शैली, त्यांच्या वागण्याची शैली, त्यांचा ताठारपणा, त्यांचा प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांची आत्मीयता, ज्या गोष्टी त्यांच्या राहतात तसंच तुम्ही 70% घेता आणि तेच तुम्ही रिफ्लेक्ट समाजात करता. म्हणून लोकांना लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात समाज लय खराब आहे. सुरुवात करायची आपल्या मायबापापासून. समाज खराब आहे म्हणण्यापेक्षा जे आपल्या घरातलं वागण्याची कृती आहे ते आपण समाजात पेरली. समाज आपल्याच मायबापाचा रिफ्लेक्ट, आरसा आहे आरसा. आपल्या मायबापाचा आरसा जर कोण असेल तर समाज. म्हणून आपण जेव्हा दुसऱ्याला बोंबलतो, हे लय खराब, ते लय खराब, ते लय खराब, ते लय खराब, हो खराब सगळे चालतात. पण आपल्या घरात तसेच लोक म्हणाले की समाज लय खराब आहे, म्हणजे त्याच्या दृष्टीने आपले मायबाप समाज, ना आपल्या दृष्टीने त्याचे मायबाप समाज, है की नाही. कळायला लागलं का. म्हणून लक्षात ठेवायचं, खान तशी माती. आई वडिलाप्रमाणेच मुलाचं वर्तन असते. कोणाचे बरेच वेळेस अपवाद राहत असतात. मग ते अपवाद कसं राहत असते, काही वेळेस काही रावणाच्या याच्यात नाही का तिकडे कोण आलं, आपला हा विभीषण. काही वेळेस असं होतं की घरात एखादा माणूस, सगळे माणसं तिप्पट एकच माणूस वाळतात, सगळे उग्र स्वभावाचे राहतात, रागीट राहतात. एखादा माणूस प्रेमळ राहते. सगळे सारखे नसतात. कोळशाच्या खाणी ते कधी हिरा सापडते. म्हणजे 1000 वाईट लोकांत एखादा माणूस चांगला असतो की सगळ्याच लोकांना सारखं म्हणतात येईल. म्हणून खान तशी माती असं म्हणणं ही बऱ्यापैकी 90% ठीक आहे, पण कधी याला अपवाद एखाद्या जागी भेटते. खान तशी माती म्हणजे आई वडिलाप्रमाणे मुलांचं वर्तन. खायला काळ भुईला भार, निरुपयोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. काय निरुपयोगी मनुष्य सर्वांना काय होतो, काय होतो बघा. त्यानंतर खोट्याच्या कपाळी गोटा. खोटेपणा वाईट काम करणाऱ्याला नेहमी नुकसानच होत असते. जवळचा फायदा दिसते, दूरचं नुकसान दिसत नाही खोट्या माणसाला. ज्या माणसाला वाटते मी तात्काळ खोटं बोललो की तात्काळ एक चांगला परिणाम असतो, येतो, ही खरी गोष्ट आहे, पण दीर्घकालीन नुकसान असतं. वाटते माणसाला बघा आता माझं खोटं बोललो म्हणजे एवढा बेनिफिट झाला, होत असतो, खरंच होतो, पण दीर्घकालापर्यंत त्याचे परिणाम पण भोगावे लागतात. त्याच्यानंतर गरज सर्वन वैद्य मरो. एखाद्या माणसाला आपली गरज असेपर्यंत समन ठेवतात, गरज संपली की नातं संपलं. आजकाल स्वार्थी लोकांची दुनिया लई आहे. 10वी वर्गापर्यंत तुम्ही एकमेकीच्या बेस्ट फ्रेंड असता, नंतर आपली दुनिया उजळली की वेगवेगळ्या पंख फुटले आपले की उडायला. मित्रांचंही तसं, मैत्रिणींचंही तसं, बऱ्याच नात्यांचं तसंच राहायला लागलं. आज 70-80% नंतर तुमच्या प्रॉफिटवर, म्हणजे नाते संबंधातच प्रॉफिट नावाची गोष्ट आली, फायदा आणि नुकसान, नातेच राहिले नाही. नाते या गोष्टीला शब्द फायदा नुकसान होणार आहे. तुम्ही रिलेशन कुठपर्यंत मेंटेन करायला जोपर्यंत फायदा आहे. गरज सर्व आणि वैद्य मरो, म्हणजे डॉक्टरनं मला तपासणी केली, मी आता ठणठणीत झालो, मेला तरी चालते डॉक्टर, कारण मी ठणठणीत झालो. लक्ष द्यायला लागलं. गरज सर्व आणि वैद्य मरो. गरज सर्व आणि वैद्य मरो म्हणजे आपला काय करायचं, आपला फायदा झाला की त्याचं नुकसान झालं तरी चालेल. त्याच्यानंतर बघा, गरजवंतांना अक्कल नसते, गरजेपोटी माणूस कोणाच्याही पाया पडते. त्याच्यानंतर बोलणे वागणे निमूटपणे सहन करते. कोणी समजा नाही का आपली येळ असली की लोक लई मजा घेतात. अडचणीत सापडले की वागायला पण नाही का लोक हे करतात. लक्ष द्यायला लागलं. म्हणजे
तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस नाही का काय करत असता, गरजवंताला आठवण नसते मागचे काय आहे असं की जेव्हा जेव्हा लक्षात ठेवायचं तुमची गरज आहे आणि बाजूच्या काकू मॅड आहे, तुमचं घोडं आणलं की देतं, याला अक्कल नाही तुम्हाला माहित आहे, पण सध्या गरज आहे त्याच्या जवळच्या वस्तूची. तुम्ही प्रेमाने बोलता, तुम्ही प्रेमाने. तुमची एक मैत्रीण आहे, भांडखोर आहे, तुमची गरज पडली तिच्याजवळ, एक वस्तू अशी आहे की जी तुम्हाला लई गरजेची आहे, तुम्ही द्यायला प्रेमाने बोलता. आणि माणसाचं कसं आहे माहिती आहे का की गरजवंतांना अक्कल नसते, याचा शब्द असा आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा गरजू म्हणून जीवनात येता म्हणून लक्षात ठेवायचं, जास्त गरजू बनायचं. आयुष्यभर जेव्हा गरजू म्हणून म्हणतात तुम्हाला नाही का अक्कल नाही, हे लोक सिद्ध करतात. तुम्ही अक्कलवान किती करा. त्याच्यानंतर येते गरजेत तो पडेल का. काही काही लोक बऱ्याच बडबड्या मारतात, माणसाकडून काही गरज गरजेत तो पडेल काय. खूप लोक असे आपल्या जगात मोठमोठे मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा, ये इधर करूंगा उधर, हिमालय इधर नीचे लावूंगा इधर का उधर नेऊंगा. बस आमचं असंच आहे मोकाट, काही होईल आहे की नाही. सर मी या वर्षी एवढी मन लावून अभ्यास करते, तुम्हाला काय सांगू, सगळं इंग्लिश गणित आहा हा मस्त एक नंबर करतात. तोंडाचीच वाप जाळायची आणि खरं पुरं काहीच होईल, खरं पुरं काहीच होईल. याचा अर्थ आपलं काय होते, गरजेत म्हणजे गरजेत तो पडेल काय, करायला आणि पाणी कसंच नाही. काही काही लेकर लोक माणसं मार्केटमध्ये यायचे आता, मी तर तुला बघून घेतो, कवडीवर मास नाही का, मी तर तुला बघून. लक्ष द्यायला लागलं. गरजनं लय जोऱ्यानं, गरजनं लय लय म्हणजे असं खूप मोठमोठ्यानं बोंबलायचं मी. आणि ऍक्च्युली ते गरजणारा प्रत्येक वेळेस पुढाला असं नाही, ढग वाऱ्यानं निघून जातो. आयुष्यात असंच होत असते. बरेच लोक नाही अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, वास्तविक त्यांचा वास्तव जीवन से उनका कोई भी संबंध नहीं है. त्या सिरियल सारखं, इसका वास्तव जीवन से कोई संबंध नहीं है. म्हणजे गरजेत तो पडेल का.